गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण सारखा अर्थ असणारे इंग्लिश वर्ड्स म्हणजे काय मित्रांनो, दोन्हीचा अर्थ सारखा असतोय. पण पहा, आता रीड म्हणजे काय, वाचणे, आणि रिसाइट म्हणजे काय, वाचणे. परंतु हे आपण कधी वापरायचं? आय एम रिडिंग अ बुक. पण हे का वापरलं मी? आय एम रिडिंग अ बुक म्हणजे काय म्हणणे, पहा, मी पुस्तक वाचत आहे. परंतु रिसाइट कधी वापरायचं? रिसाइट म्हणजे वाचणे म्हणले सर, परंतु रिसाइट कधी वाचायचं? जेव्हा आपण दुसऱ्यासाठी मोठमोठ्यानं वाचतो ना. समजा एखादी कविता असेल, एखादा ग्रंथ असेल, कोणत्या पण धर्माचा असो, आपण जेव्हा मोठमोठ्याने वाचतो का नाही, लाऊडली किंवा थोडं दुसऱ्यासाठी वाचतो, तेव्हा आपण त्यांना रिसाइट म्हणायचं. जसं की एक्झाम्पल, सी वॉज रिसाइटिंग अ पोएम. आता मी तुम्हाला वाक्य लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. बघा, आय एम रिडिंग अ बुक. आता रीड कधी वापरायचं बघा. हे रीड साठी काय घेतो मी? आय एम रीडिंग अ बुक. आता मित्रांनो बघा, हे काय झालं, स्वतःसाठी स्वतः आपण वाचतो ना. आय एम रिडिंग अ नॉवेल, काय पण बोला तुम्ही. पण जेव्हा आपण स्वतःसाठी वाचतो स्वतः, तेव्हा त्याला पण आपल्याला घ्यायचं आहे रीड. पण रिसाइट कधी घ्यायचं पहा, जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी काय करते, दुसऱ्यालाच वर्गामध्ये एखादी मुलगी कविता वाचते ना, मोठ्यांमध्ये, मग कधी कधी कसं म्हणणार ते? सी वॉज रिसाइटिंग अ पोएम. कसं बोलणार? सी वॉज रिसाइटिंग, RECITING, रिसाइटिंग अ पोएम. लक्षात आलं तुमच्या? डू यू अंडरस्टँड माय डिअर स्टुडंट्स? येस नो? अर्थ पण पहा, रीड म्हणजे वाचणे, रिसाइट म्हणजे वाचणे. परंतु कधी वाचायचं, रीड कधी घ्यायचं? जेव्हा स्वतः असतंय. रिसाइट कधी घ्यायचं? जेव्हा थर्ड पर्सन असेल ना, आणि किंवा थर्ड पर्सन किंवा दुसऱ्याला ऐकण्यासाठी. मी वाचायलो, पण कोणासाठी? तुमच्यासाठी. मग जेव्हा मी कविता वाचतो मोठ्यानं, तेव्हा ते आपल्याला रिसाइट या ठिकाणी घ्यायचं असतंय. लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा घ्या. आता बॉय. सर आता इथे बॉय म्हणजे मुलगा आणि गाय म्हणजे मुलगा. बॉय नंबर 1 झाले. आता नंबर 2 घ्या. बॉय. बॉय म्हणजे काय मुलांनो? मुलगा, BOY, बॉय. आणि गाय म्हणजे काय? मुलगाच, GUY. या दोन्हीचा अर्थ सारखा होतो, बॉय म्हणजे मुलगा. परंतु मित्रांनो, या अर्थाने कधी घ्यायचं हे? बॉय कधी घ्यायचं आणि गाय कधी? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता बोललो का नाही मी सुरुवातीला हॅलो गाईज. मी काय, जेव्हा मी काय म्हणतो, मला अपरिचित म्हणजे तुमची माझी ओळख नाही ना, मग जेव्हा आपण अपरिचित व्यक्तीसाठी बोलतो, तेव्हा आपण हॅलो गाईज म्हणतो. आणि जवळ असेल ना, ही इज अ बॉय. आता उदाहरण घ्या, मी सांगतो पहा. ही, आता बॉय कधी घेतो आपण? ही इज अ बॉय. लक्षात आलं? कुछ समजे क्या नाही? समजे. ही इज अ बॉय. नंतर यू आर क्लेवर बॉय. यू आर क्लेवर बॉय म्हणजे हे झाला मुलगा. परंतु गाय म्हणजे का? मुलगाच. परंतु जेव्हा आपण कधी म्हणतो मला परिचित असेल एखादा, उदाहरण पहा, आय मीट अ बॉय हू हेल्प मी. उदाहरण पहा, आय मीट म्हणजे भेटला. आय मेट अ बॉय हू हेल्प मी. मला एक मुलगा भेटला आणि त्याने मला मदत केली. म्हणजे आय मेट अ बॉय म्हणायचं का इथं? मग नाही, आय मेट अ बॉय हू हेल्प मी. म्हणजे आपण काय म्हणा, इथे गायल्या गाय. आय मीट अ बॉय नाही, गायल्या गाय. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला त्याचा परिचय नाही ना, म्हणून त्याला अपरिचय असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला गाय भेटेल. आय मेट अ गाय म्हणजे त्याची आपल्याला ओळख नव्हती ना, तो भेटला बिचारा आणि त्याने मला मदत केली. अशा प्रकारे आपल्या त्या ठिकाणी गाय घ्यायचं आहे. आता पुढचं सांगतो मित्रांनो, पॉईंट लक्षात ठेवा काय सांगतो. आता ड्राईव्ह आणि रायडिंग. ड्राईव्ह, आय एम ड्रायव्हिंग कार, आय एम ड्राईव्ह स्कूटी, आय एम ड्राईव्ह मोटरसायकल, आय एम ड्राईव्हिंग सायकल. म्हणजे काय ड्राईव्ह? DRIVE.
आय फी ड्राईव्ह आणि दुसरं काय होते राईड. राईड पण घेतो तुम्ही. आता राईड म्हणजे काय माहिती तुम्हाला? चालवणे हे का नाही. जेव्हा जेव्हा मित्रांनो आपण गाडी चालवतो तेव्हा आपण काय म्हणतो? आय एम ड्रायव्हिंग काय म्हणतो? कार. म्हणजे जेव्हा या ठिकाणी मित्रांनो 4 चाकाचा गाड्या 4 किती चाक? 4. 4 चाकात ना असं जर मोठं वाहन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ड्राईव्ह घ्यायचं आहे. काय म्हणाल बोर सांग बरं? आय एम ड्रायव्हिंग अ कार. आय एम ड्रायव्हिंग अ कार. मी कार चालवत आहे. मग सर आता मग हे कधी घेणार? राईट. जेव्हा आपण मोटरसायकल नाही मोठ्या वाहनासाठी आपण 4 चाकी वाहनासाठी आपल्याला घ्यायचं आहे ड्राईव्ह. आणि जेव्हा 2 चाकी वाहन असेल तर आपल्याला घ्यायचं आहे राईड. काय बोलाय मग सर? आय लाईक टू राईड अ मोटरसायकल. आय लाईक टू राईड अ सायकल. CYCL. ठीक आहे. मग सर आपण घोड्याला राईड का म्हणतो? हे महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आता आपण घोड्यावर बसतो घोड्यावर तर त्याला आय ड्राईव्ह हॉर्स म्हणायचं का? नाही. आय राईड. एखाद्या हत्तीवर बसलो आपण एखाद्या घोड्यावर बसलो तर आपल्याला राईड म्हणायचं आहे. नो ड्राईव्ह. लक्षात? काय म्हणायचं बघा? काय बोलसाल? आय सांग सांग सांग. आय लाईक राईड अ सायकल. आय लाईक राईड अ हॉर्स. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला राईड आणि ड्राईव्ह मधला फरक समजला पाहिजे. जेव्हा 4 चाकी असेल ड्राईव्ह घ्या ना आणि 2 चाकी असेल तर राईड घ्या. त्याचबरोबर जनावर असं एखादं हे असेल ना जनावर आपण त्याला काय म्हणतो? म्हणजे प्राणी. एखादा प्राणी म्हणतो त्याला घोडा असो हत्ती असो उंट असो कोणते पण तुम्ही जे ज्या वाहन जनावर बसता ना प्राण्यावर त्याचं आपल्याला ड्राईव्ह घ्यायचं राईड घ्यायचं. राईड हे ड्राईव्ह. आता पुढचा एक मुद्दा सांग बघा. आता इथपर्यंत तुम्हाला समजा 1 2 3 सांगितलं. पुढे काय गेट इन आणि गेट ऑन. आता पहा गेट इन म्हणजे काय? काय बघा बसणे. आणि गेट ऑन म्हणजे बसणेच ना. गेट इन आणि गेट ऑन. गेट ऑन ते दोन्ही पण आहेत ना. परंतु मित्रांनो या ठिकाणी गेट इन कधी म्हणायचं आणि गेट ऑन कधी म्हणायचं ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. बघा आता कसं बोलणार? जेव्हा एखादी कार असेल किंवा मी सांगतो पाहिजे कार किंवा ऑटो यामधून आपल्याला AU या वाहनामध्ये आपण एकदा बसलो तर त्या वाहनामध्ये आपलं उभं राहता येते का? कारमध्ये उभं राहता येते का? नाही. ऑटोमध्ये उभं राहता येते का? नाही. मग अशा प्रकारच्या वाहनामध्ये जेव्हा आपण बसतो त्याला आपण गेट इन म्हणायचं आहे. आणि गेट ऑन म्हणजे काय? समजा ट्रेन आहे बस आहे इथं पहा ट्रेन बस किंवा जहाज आहे का शिप म्हणजे अशा प्रकारच्या वाहनामध्ये आपण बसलो तर आपल्याला काय म्हणायचंय? गेट ऑन म्हणायचं आहे. हे लक्षात ठेवा. ह्या 2 छोटे छोटे विद्यार्थी मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी ना ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे गेट इन कधी म्हणणार? ज्या वाहनात बसल्याच्या नंतर आपल्याला उभं राहत नाही किंवा इकडे तिकडे फिरता येत नाही त्याला आपण गेट इन म्हणायचं. आणि ज्या वाहनात बसलो आपण आणि इकडे तिकडे फिरू शकतो. आता ट्रेन मध्ये बाबर आपण इकडून तिकडे कुठे फिरू शकतो? याकडे त्याकडे डब्यामध्ये कुठे फिरू शकतो आहे का नाही. पण त्याला आपण तिथे आपल्याला गेट ऑन म्हणता येईल. आता उदाहरण पहा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पहा आता गेट इनचं एक उदाहरण सांग बघा. काय सांगशील? गेट इन ज्यामध्ये आपण चालू फिरू शकत नाही याला आपण गेट इन म्हणतो. उदाहरण सांग नाही. आय गेट इन कार किंवा ऑटो काय घ्या ना. आय गेट इन ऑटो किंवा कार घ्या असं तुम्हाला म्हणायचं आहे. एवढं समजलं? हा मुद्दा लक्षात ठेवा की ज्या वाहनामध्ये आपण बसलो त्याला आपण गेट इन म्हणायचं आणि ज्या वाहनामध्ये बसलो इकडे तिकडे फिरता येते त्याला आपल्याला गेट ऑन. काय म्हणताय? आय गेट ऑन अ ट्रेन. आय गेट ऑन काय म्हणशील? आय गेट ऑन ट्रेन. आय गेट ऑन द ट्रेन. म्हणजे पहा अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला
त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे. आता पुढचा मुद्दा सांगा बरे. फॉल. आता पहा, फॉल म्हणजे काय, हे पाचवा मुद्दा आपला. फॉल म्हणजे पडणे. FALL. फॉल म्हणजे पडणे. अजून त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, सांगा बरं. ड्रॉप. DROP. ड्रॉप म्हणजे याला सुद्धा आपण पडणेच म्हणतो. काय काय असतं बरं फॉल. आता जेव्हा एखादा मुलगा पळता पळता ठेच लागली आणि तो पडला, तर त्याला आपण काय म्हणणार, फॉल म्हणणार. एखादा मुलगा झाडावरून खाली पडला, त्याला फॉल म्हणणार. एखादा मुलगा छतावरून खाली पडला, त्याला फॉल म्हणणार. एखादा मुलगा पायरीहून खाली पडला, तर त्याला आपण फॉल म्हणणार. परंतु जेव्हा एखादी गोष्ट नैसर्गिकरित्या, काय बोलतो मी, एखादी गोष्ट नैसर्गिकरित्या घडते, त्याला आपण ड्रॉप म्हणायचे. आता पहा, पाण्याचा थेंब आपोआप टप टप पडते खाली, त्याला आपण ड्रॉप होतो, आहे का नाही, वॉटर ड्रॉप असं बोलतो म्हणे. परंतु मित्रांनो, एखादं झाड आहे, झाडावरून एखादा फळ खाली पडते ना, ते आपोआप पडते, ते पिकलं की आपोआप पडते, त्याला आपण ड्रॉप म्हणतो. एखाद्या झाडावरचं फुल आहे, गुलाबाचं फुल आहे, ते फुल एकदम हे झालं ना, पकलं की आपोआप खाली पडते, सुकून ते खाली पडून जाते. म्हणून पहा बरं, या ठिकाणी आपण फॉल साठी काय सांगणार मला, एक वाक्य सांग. ही फॉल्स ऑन द रूफ. पण फॉल म्हणजे पडणे. परंतु या दोन्हीचे अर्थ लक्षात ठेवा. काय होतंय, ही फॉल्स ऑन द रूफ म्हणजे, ही फॉल्स ऑन द रूफ म्हणजे काय, तो छतावरून पडला, आहे का नाही. मग मित्रांनो, आता याचं उदाहरण काय ड्रॉपचं, सांग मला एक उदाहरण. अ मँगो ड्रॉप्ड फ्रॉम द ट्री. अ मँगो ड्रॉप्ड, कुठून पडला बाबा, फ्रॉम द ट्री म्हणजे झाडावर, फ्रॉम द ट्री. लक्षात. आता तुम्हाला पण या अशा प्रकारे मित्रांनो प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कितीही सांगितलं ना मुलांनो, प्रॅक्टिस करा, करता येईल. बिफोर आणि ॲगो बद्दल काय घेणार, बिफोर, BFORN आणि इथे ॲगो. बिफोर म्हणजे पूर्वी, ॲगो म्हणजे पूर्वी. पण पहा, जेव्हा आपण मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवा की बिफोर सर्वात अर्थ येतो पूर्वी, काय दोन्हीचा आपण अर्थ होतो पूर्वी. पण हे कधी घ्यायचं, हे आणि हे कधी घ्यायचं, फार फार वर्षापूर्वी कोणी एकेकाळी एक राजा राहत होता. म्हणजे फार फार झालं, फार फार म्हणजे ॲगो असं आपल्याला घ्यायचं. म्हणजे हे झालं पास्ट, म्हणजे याचा काळ लक्षात ठेवा, काळ. या दोन्हीचा काळ कोणता असतो पहा, हे असते पास्ट. म्हणजे ही घटना भूतकाळात घडलेली असते, त्या ठिकाणी आपण ॲगो लावायचं हे का. आणि हे काय, प्रेझेंट आणि फ्युचर. साध्या राहिले कोणतं, प्रेझेंट आणि फ्युचर. या दोन मध्ये आपल्याला मित्रांनो काय घ्यायचं आहे, बिफोर घ्यायचं आहे. वाक्य काय होईल बघा, आय विल कम बिफोर, नाही फ्युचर मधलं वाक्य सांगतो तुम्हाला, का कोणतं पण घ्या ना, काय होत नाही. आय कम बिफोर, आय कम बिफोर, आय कम बिफोर 5 hours ago, है का ना, 5 hours ago. आय कम बिफोर, इथे ॲगो घ्यायची गरज नाही. आय कम बिफोर 5 hours. म्हणजे काय मित्रांनो, आय कम बिफोर 5 hours म्हणजे मी 5 घंट्यापूर्वी आलो. आता मग दुसरं वाक्य येईल, आय विल कम बिफोर. आय विल कम बिफोर कधी, 5 hours म्हणजे मी 5 घंट्यापूर्वी येईल. हे झालं भविष्यात. परंतु मित्रांनो, आता मग ॲगो कधी घेणार सर, ॲगो घेताना काय म्हणणार सर, का आय कम 3 hours ago. आय
आय कम 5 hours ago. आता पहा इथं आय कम आलं, 5 hours आलं, पण ॲगो हा शेवटी गेला. म्हणजे हे लक्षात ठेवा, आपण काय केलं, आय कम किती पण घंटे घ्या असं आपल्या ठिकाणी ॲगो घेत असताना ॲगो आपल्याला शेवटी घ्यायचं आहे. पण काही ठिकाणी पास्ट मध्ये सुद्धा त्याचा ॲगो लागते बरं. काय काय ठिकाणी कसं हे ॲगो आहे ना, ॲगो काही ठिकाणी कुठं लागते बरोबर. ही कम 2 hours ago, ही कम 5 hours ago, ही कम 3 hours ago, ही कम बिफोर मंडे. आता ही कम बिफोर मंडे. संडे म्हणजे मंडे म्हणजे काय, सोमवार. तो सोमवारच्या अगोदर आला. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मी सारखाच अर्थ आहे सगळेच वाचणे, नंतर बॉय, गाईज, ड्राईव्ह, राईड, गेट इन, गेट ऑन, बनला फॉल, ड्रॉप, अजून काय आपल्याला पण बिफोर, ॲगो, म्हणजे सर्वांचे अर्थ पूर्वीच होत आहे. परंतु कंडिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. एनी सेंटेन्स ते वाक्य कोणत्या कंडिशन मधलं आहे हे आपल्याला लक्षात घेऊन विद्यार्थी मित्रांनो याचा योग्य ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.